अगदी तर आसाममधून सुद्धा आणखी एक महत्त्वाची बातमी येते। पश्चिम बंगालनंतर आपण जातोय आसाममध्ये 4 जागांवर भाजप आघाडीवर आहे। आसाममधून काँग्रेसची एका जागेवर आघाडी दिसते आहे। आसाममधून काही महत्त्वाचे कल पहिले येत आहेत। तर 4 जागांवर भाजप आघाडीवर आहे। काँग्रेसनं एका जागेवर आघाडी घेतलेली आहे। आसाममध्ये 4 जागांवर भाजपने सध्या आघाडी घेतलेली आहे। 126 विधानसभेच्या जागा आहेत आसाममध्ये आणि मॅजिक फिगर आहे म्हणजे बहुमताचा आकडा आहे 64। त्यामुळे आता आसाममध्ये भाजप आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होतो का हे बघावं लागेल। चुरशीची लढत आहे आसाममध्ये। हेमंत बिस्वा शर्मा भाजपचे विरुद्ध काँग्रेसचे गौरव गोगोई। त्यामुळे काँग्रेस आसाममध्ये आपलं अस्तित्व राखून सत्ता काबीज करण्यात यश मिळवते का की हेमंत बिस्वा शर्मा आपला करिश्मा कायम राखतात आसाममध्ये बघावं लागेल। त्यानंतर लक्ष आहे सगळ्यात जास्त ते म्हणजे पश्चिम बंगालकडे सुद्धा। तिथली आकडेवारी हळूहळू आता हाती यायला सुरुवात झाली आहे। 6 जागांवरचे कल आता काही क्षणापूर्वी आपण बघितले। पश्चिम बंगालमध्ये 5 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये 5 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। चुरशीची लढत पश्चिम बंगालमध्ये होण्याची शक्यता आहे। एक्झिट पोल सुद्धा तशाच पद्धतीचे आकडे सांगत होते। आता नेमकं काय घडतं त्याचं उत्तर हळूहळू मिळायला सुरुवात होईल। पश्चिम बंगालमध्ये 5 जागांवर सध्या भाजप उमेदवार आघाडीवर आहे। 77 जागा आहेत सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आणि मॅजिक फिगर आहे बहुमताचा आकडा 148। त्या आसपास भाजप जातं का? पश्चिम बंगालची सत्ता काबीज करते का की ममता बॅनर्जी आपला करिश्मा पश्चिम बंगालमधला कायम राखतात, आपलं वर्चस्व कायम राखतात हे बघावं लागेल। भवानीपूरमधून सुद्धा त्या निवडणुकीच्या रिंगणात आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये त्या पराभूत झालेल्या होत्या शुभेंदू अधिकारी यांच्याकडून। यावेळेस भवानीपूरमध्ये नेमकं काय घडतं हे सुद्धा बघावं लागेल। तर पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण जाऊया। आसाममध्ये 5 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। पहिले हे कल आहेत यामध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आहेत आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। तर आसामच्या या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे। हेमंत बिस्वा शर्मा आपली ही जागा आपलं सत्ता अशीच कायम ठेवण्यात यशस्वी होतात का पाहायचंय। एकूण 126 जागा आसाममध्ये 64 जागा बहुमताच्या आहेत। त्यामुळे आता आसाममध्ये आता 7 जागांचे कल हाती आलेले आहेत। भाजप 5 आणि काँग्रेस 2 जागांवर पुढे आहे। तर एक्झिट पोलमध्ये भाजपकडे साधारण 88 ते 90 इतक्या जागा येतील असा अंदाज होता। काँग्रेसकडे 27 जागा येतील असा अंदाज होता। आता हळूहळू हे कल हातात येत आहेत आणि निवडणुकांचे निकाल पूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत दुपारचा 1 वाजेल। त्यामुळे लवकरच या कलांद्वारे आपण हे सगळं चित्र लवकरच स्पष्ट करूया। आपण पाहतोय एका ग्राफिक्सद्वारे काय नेमकी सध्या आसाममधली परिस्थिती आहे। भाजप 6 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर। 9 जागांचे हे कल आता हाती आले।